ठीक आहे, मी जाऊन बघतो, आदी बोलला आणि आत जाऊ लागला. पण त्या नर्सने पुन्हा त्याला अडवलं. सर, माझं ऐकाल तर नका जाऊ केबिनमध्ये, ती पुन्हा खाली मान घालून बोलली. ते तू मला नको सांगू, आदी चिडून बोलला आणि अक्षयच्या केबिनमध्ये गेला. पण त्याला अक्षय तिथे दिसलाच नाही. त्याने सगळीकडे पाहिलं पण अक्षय तिथे नव्हताच. शेवटी एका कोपऱ्यात त्याला एक पडदा लावलेला दिसला. तो हळूहळू त्या दिशेने चालत गेला. त्याने हळूच तो पडदा बाजूला केला, पण समोरचं दृश्य बघून तो जागीच फ्रीज झाला. आता पुढे. आता संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही आदित्य ऑफिसमध्ये आला नव्हता. युविकाचं मन नुसतं बेचैन होत होतं. त्याने सांगितलेलं की 5 वाजता इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि आता तर 5 वाजून पण गेले होते. मग हा राहिला कुठे? तिला प्रश्न पडला होता. शेवटी न राहून तिने त्याला कॉल केला. इथे आदित्य मात्र घरी पोहोचला होता. तो अस्वस्थपणे त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत होता. त्याने रागाने त्याची टाय काढून फेकून दिली. त्याला सतत त्याने जे हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं ते नजरेसमोर येत होतं आणि त्याचा संताप होत होता. आणि त्या नर्सने त्याला जे सांगितलं होतं ते ऐकून तर तो थक्कच झाला होता. त्याला विश्वास बसत नव्हता की अक्षय इनामदार, त्याचा भाऊ, इतकं खालच्या पातळीला जाऊ शकतो. सध्या तोच इतका शॉक झाला होता की त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं. तो केसांमधून हात फिरवत रेस्टलेस इकडे तिकडे फिरत होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. चष्मीस कॉलिंग येत होतं. तसा त्याने त्याच्या कपाळावर आलेला घाम पुसला आणि तिचा कॉल घेतला. हॅलो. तिला त्याचा अस्वस्थ आवाज आला. तसं तिच्या छातीत धस्स झालं. सर, आर यू ऑल राईट? तिने काळजीने विचारलं. तसे त्याने इथे डोळे मिटले. त्याला कळत होतं लांब असूनही ती त्याची अस्वस्थता समजू शकत होती. येस, आय एम ओके. तो आता स्वतःला सावरत बोलला. तसा तिच्या जीवात जीव आला. बोला, फोन का केला होता? त्याने तिला प्रश्न केला. सर, ते तुम्ही म्हणाला होतात 5 वाजता मीटिंग आहे, पण तुम्ही आले नाहीत म्हणून मी कॉल केला, ती बोलली. तेव्हा कुठे आधीला लक्षात आलं की आज तो तिला प्रपोज करणार होता, जे त्याचं सरप्राईज असणार होतं तिच्यासाठी. म्हणून त्याने तिला खोटंच सांगितलं होतं की आज मीटिंग आहे. मिस सबनीस, आजची मीटिंग कॅन्सल झाली आहे. आय एम सॉरी, मी तुम्हाला इन्फॉर्म करायला विसरलो. तुम्ही ऑफिसमधून निघालात तरी चालेल, तो बोलला आणि त्याने फोन कट पण करून टाकला. कारण ह्या क्षणी त्याची अजिबात मनस्थितीच नव्हती काहीही करण्याची किंवा कोणाशीही बोलण्याची. इतका तो डिस्टर्ब झाला होता. युविकाने मात्र त्या कट झालेल्या फोनकडे एकदा पाहिलं. ह्याला काय झालं? थोडा वियर्ड वागत होता तो. तब्येत तर बरी असेल ना त्याची, ती मनातच बोलली आणि तिची पर्स घेऊन ऑफिसमधून बाहेर निघाली. इथे रियांश कधीपासून त्या कॅफेच्या बाहेर परीची वाट बघत उभा होता. त्यांचं 6 वाजता भेटण्याचं ठरलं होतं. आता 6:45 वाजत आले होते तरी परीचा काहीच पत्ता नव्हता. तो आता नर्वस झाला होता. ती खोटं खोटंच हो बोलली असेल का भेटायला? म्हणजे माझ्यापासून पिच्छा सुटावा म्हणून? असंही मी तिच्या बॉसचा ड्रायव्हर आहे म्हटल्यावर ती का मला भेटेल ना? ह्या सगळ्या मुली अशाच असतात, फसव्या. त्यांना फक्त श्रीमंत मुलंच हवी असतात फ्रेंडशिप करायला. मीच उगाच वेगळा विचार करत होतो तिच्याबद्दल. मला ती वेगळी वाटली सगळ्यांपेक्षा. शिट. पण नाही, ती पण सगळ्यांसारखीच निघाली. हो, नाहीतर एव्हाना आली असती ती. तो मनातच विचार करू लागला आणि दुःखी झाला. आणि आता तो तिथून जाण्यासाठी निघाला. पण त्याच्या समोरच त्याला ती येताना दिसली. ती त्यालाच शोधत शोधत येत होती. पण तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर मात्र मोठीवाली स्माईल आली. आता ती त्याच्या जवळ आली होती. हाय, ती बोलली. पण तो होता कुठे? तो तर हरवला होता तिच्यात. ऋषी, काय झालं? अरे, आय एम सॉरी. ॲक्च्युली ते आमच्या मॅनेजरने ऑफिस आवर्स नंतर मला एक फाईल कंप्लीट करायला दिली होती. ती पूर्ण होईपर्यंत मला थांबावं लागलं. खरंच सॉरी, ती बोलली. तसं त्याने त्या मॅनेजरला 4 शिव्या घातल्या. पण मनातच. काही बोललास का? तिने विचारलं. नाही, काहीच नाही, तो बोलला. अरे देवा, अजून मनं जुळणं बाकी आहेत. लगेच का हिला मनातलं ऐकू जातंय? अशाने तर माझ्या मनातलं सगळं खोटं ती पकडेन. तो पुन्हा मनातच बोलला. नाही, मला वाटलं मी एक ड्रायव्हर आहे
हे ऐकून तुम्ही येणार नाहीत मला भेटायला, तो बोलला. ऋषी, प्रत्येकाचा उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग असतो आणि त्यासाठी सगळेच जण कुठे ना कुठे जॉब करतच असतात. तसाच तुझा पण तो जॉबच आहे आणि कोणताही जॉब छोटा किंवा मोठा नसतो असं मला वाटते. तू ड्रायव्हर असलास म्हणून काय झालं, त्याआधी तू एक माणूस आहेस आणि माणूस म्हणून तू चांगला वाटला मला, म्हणून मी हो बोलले तुला भेटण्यासाठी. बास, तिने सहज द्यावं तसं उत्तर दिलं. पण तिचं उत्तर ऐकून तो मात्र अजूनच तिच्यावर फिदा झाला. आता इथेच गप्पा मारत उभं राहायचं आहे का? चल आत जाऊन बसून बोलूया. तो कधीपासून तिच्याकडेच पाहत होता म्हणून ती बोलली. तसा तो पण हसला आणि मग दोघेही आत कॅफेमध्ये गेले. युविका आत्ता घरी पोहोचली होती. घरी पोहोचल्यानंतर आधी तिची नजर आदित्यला शोधत होती, पण तो काही तिला दिसला नाहीच कुठे. ती वर तिच्या रूममध्ये जाऊ लागली, पण तरी तिची नजर तिच्या रूमच्या समोर असणाऱ्या त्याच्या रूमवर जात होती. जाऊन बघू का एकदा त्याला, बरा तर असेल ना तो? आवाज थोडा लो वाटत होता फोनवर. ती मनातच बोलत होती. तिला काहीतरी वाटत होतं त्याच्याबद्दल, पण मनात असूनही त्याच्या रूमच्या दिशेने जायची हिंमत होत नव्हती तिच्याने. मग तिने मनातल्या भावना तशाच ठेवल्या आणि तिच्या रूममध्ये गेली. रात्री सगळेजण जेवणाच्या टेबलवर जेवत होते, पण तो मात्र आला नव्हता. ती पुन्हा खट्टू झाली. प्रतीक्षा, आधी कुठे आहे? जेवायला नाही आला? आजोबांनी विचारलं. बाबा, तो त्याच्या रूममध्ये आहे. त्याची इच्छा नाही आहे जेवायची, प्रतीक्षा बोलल्या. त्याला बोलाव, मला त्याच्याशी बोलायचं आहे थोडं, आजोबा बोलले. तशा प्रतीक्षा ओके बोलल्या आणि त्याला बोलवायला वर गेल्या. थोड्याच वेळात आधी खाली आला. आजोबा, तुम्ही मला बोलावलं? आधीने विचारलं. हो, बोलावलं. तू बसून घे आधी, आजोबा बोलले. नाही आजोबा, मला भूक नाही आहे. तुम्ही बोला काय बोलायचं होतं, आधी बोलला. तो उभाच होता. तू आधी बसून घे म्हणालो ना मी तुला, आजोबा थोड्या मोठ्या आवाजातच बोलले. तसा तो त्याच्या चेअरवर बसला. सगळेजण आता आजोबांकडे एकदम क्युरिओसिटीने बघत होते की आजोबांना आधीशी काय बोलायचं असेल. पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता. त्याच्यासमोर युविका आणि अक्षय बसले होते. युविकाने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं, तर तिला तो अक्षयकडे खूपच रागाने बघत असलेला दिसला. जेव्हा जेव्हा ती त्याला नजर द्यायची तेव्हा तेव्हा तिला तो तिच्याकडे बघताना दिसायचा. म्हणून आजही तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं होतं. पण आजचं चित्र काहीतरी वेगळंच होतं. हा इतक्या रागाने अक्षयला का पाहत असेल? ती मनातच विचार करू लागली, पण तिला उत्तर काही सापडलं नाही त्याचं. मध्येच अक्षयने आधीकडे पाहिलं आणि स्माईल केली, पण आधीने मात्र रागात तोंड दुसरीकडे फिरवलं. अक्षयला पण कळलंच नाही, पण त्याचा मूड ऑफ असेल असं वाटलं त्याला आणि सोडून दिलं त्याने. आधी, तू तुझा स्टडी US ला पूर्ण केला, नंतर इंडियामध्ये येऊन तू आपला बिझनेस जॉईन केला आणि तो खूप मोठाही केला. तू एक खूपच हुशार आणि हार्डवर्किंग मुलगा आहे. तुझं फ्युचर खूपच ब्राईट आहे. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत आला आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा, आजोबा बोलले. तशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. थँक्यू सो मच आजोबा, पण हे सगळं तुम्ही आज मला का सांगत आहेत, आधीने विचारलं. त्यावर आजोबा हसले. आजच असं काही नाही, माझ्या मनात जे होतं ते ओठांवर आलं एवढंच, पण अजून काहीतरी सांगायचं आहे तुला. हे बघ, आता अक्षयचं लग्न फिक्स झालं आहे आणि ते पुढच्या वर्षी होईल सुद्धा. तू आणि अक्षय दोघेही एकाच वयाचे आहेत. तू पण सेटल आहेस, तर आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की आता तू पण लग्न करावं आणि आमची नातसून आपल्या घरात आणावी, आजोबा बोलले. त्यावर आधी त्यांच्याकडे फक्त बघत राहिला. अरे असा काय बघतोय, बोल काहीतरी, आजोबा बोलले. आजोबा, लग्न करायचं तर त्या व्यक्तीशी आपण लॉयल असायला हवं ना, पण काही जणांना मात्र फक्त आपल्या फायद्यासाठी त्या व्यक्तीशी लग्न करायचं असतं. मग त्या व्यक्तीचं आयुष्य खराब झालं तरी चालेल त्यांना, आधी अक्षयवर धारधार नजर ठेवून बोलला. तशी अक्षयने पटकन नजर फिरवली. अरे काय झाले तुला आधी, असा का बोलतोयस? तुला लग्न करायचं नाही आहे का, आजोबांनी विचारलं. आजोबा, लग्न तर करायचं आहे,
पण लग्न करायला आधी त्या व्यक्तीवर प्रेम पण असायला हवं ना. नाहीतर आपल्या मनात कोणीतरी दुसरंच आणि लग्न कोणा दुसऱ्याच सोबत करायचं, हे काही मला नाही पटत. आधी सरळ सरळ युविकाच्या डोळ्यात बघून बोलला. तशी ती गडबडली. तिला कळलं की हे तो तिलाच सांगून दाखवतोय. अच्छा, आत्ता कळलं मला. हे बघ आधी, आम्ही नेहमीच तुम्हा सर्वांना आपल्या घराचे संस्कार जपायला सांगत आले आहेत, पण आम्ही तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर निवडायला मात्र फ्रीडम दिला आहे. अनुचं लव्ह मॅरेज झालं, अक्षताचं पण लव्ह मॅरेज होणार आहे. अक्षय आणि युविका ते तर लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात, जे आता त्यांच्या एकमेकांच्या पसंतीने लग्न करत आहेत. मग त्याला तू अपवाद का राहशील? तू पण तुझ्या मनात कोणती मुलगी असेल तर सांग, आम्ही तिच्याशी तुझं लग्न करून देऊ, आजोबा बोलले. खरंच? तुम्ही माझ्या मनातल्या मुलीशी माझं लग्न करून द्याल आजोबा? आधी युविकावर स्टेअर करत बोलला. तशी ती मात्र कावरीबावरी झाली. हो हो नक्कीच. बट हू इज दॅट लकी गर्ल हू हॅज स्टोलन अवर आधीच हार्ट? पण ती नशीबवान मुलगी कोण आहे जिने आमच्या आधीचं हृदय चोरलंय? आजोबांनी हसत विचारलं. लवकरच कळेल तुम्हाला आजोबा, फक्त तिने हो म्हणू देत. लवकरच तिला मी माझी बायको बनवून आपल्या घरात घेऊन येतो की नाही ते बघाच तुम्ही. आधी अजूनही युविकाकडे बघूनच बोलत होता आणि तिला मात्र त्याच्या ह्या सगळ्या बोलण्याने खांब फुटला होता. अरे देवा, अजून हो नाही म्हणाली का ती? पण अशी कोणती मुलगी असेल जी माझ्या पनीर टिक्क्याला नाही म्हणेल? होच म्हणेल ती तुला, बघ तू, आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. तसा तो हसला. थँक्यू आज्जू, आधी हसून बोलला. माझं झालंय, युविका बोलली आणि तिथून उठून गेली. कारण आत्ता हे सगळं सहन करणं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं. ती आधीची ती अस्वस्थ करणारी नजर नव्हती झेलू शकत, म्हणून उठून जावंच लागलं तिला. आधी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून किंचित हसला. जे झालं ते झालं, पण जे व्हायचं आहे ते आता व्हायला हवं. कदाचित नशिबाला सुद्धा हेच मान्य आहे की तू फक्त माझीच व्हावीस मिस चष्मीस, तो मनातच बोलला. आधीच्या मनातलं ऐकून सगळे खुश होते, फक्त सविता आत्या सोडून. त्या आतल्या आत धुसफुसत होत्या, कारण आत्ता मयुरीचा पत्ता कट झाला होता ना. त्यांना आता टेन्शन आलं होतं की जर मयुरीचं लग्न आधीशी नाही झालं तर असंच त्यांना आश्रितासारखं राहावं लागणार होतं भावाच्या घरी, जे त्यांना अजिबात नको होतं. जर आधी त्यांचा जावई झाला असता तर मात्र त्या राज्य करू शकल्या असत्या इनामदारांच्या घरी, पण आता ते स्वप्न मात्र धुळीला मिसळताना दिसत होतं त्यांना. ती कोण मुलगी आहे ना आधीच्या मनात, तिचा शोध घ्यायलाच हवा, कारण तिला आपल्या रस्त्यातून बाजूला करावंच लागेल, त्या मनातच बोलल्या. आधी आता आलाच आहे तर जेवून पण घे, थोडं खा, बरं वाटेल तुला, प्रतीक्षा बोलल्या. तशी त्याने पण होमध्ये मान डोलावली आणि जेवू लागला तो. थोडं का होईना पण मन हलकं केल्याने त्याला आता थोडं बरं वाटत होतं. मग त्याने जेवून घेतलं. आदित्य आता त्याच्या रूममध्ये आला. त्याने चेंज केलं आणि आता तो त्याच्या बाल्कनीमध्ये बसला होता. पुन्हा आज हॉस्पिटलमधलं सगळं त्याला आठवू लागलं आणि तो डिस्टर्ब झाला. त्याला वाईट वाटत होतं, पण एका गोष्टीचं समाधानही वाटत होतं. त्याला अक्षयला हर्ट करायचं नव्हतं, नाहीतर त्याच्या मनात ते गिल्ट आयुष्यभर राहिलं असतं. पण आत्ता जर अक्षयलाच युविकाबद्दल काही वाटत नसेल तर तो त्याची सावलीसुद्धा तिच्यावर पडू देणार नव्हता. आता जे काही ठरवलं आहे ते तसं आणि तसंच होणार. त्याने मनातच ठरवलं आणि युविकाचा नंबर डायल केला. इथे युविका तिच्या बेडवर होती, पुन्हा आसवं वाहवत होती. का देवा, का पुन्हा आणलं त्याला माझ्या आयुष्यात? मी स्वतःच्या मनाला आवर घातला होता ना, मग का पुन्हा मी ओढली जाते त्याच्या दिशेने? आणि का मला असं वाटतंय की तो पण माझ्यासाठी झुरतोय? तो तर ॲडी द प्रिन्स आहे ना, मग का माझ्यासारख्या ॲव्हरेज मुलीसाठी त्याला काही वाटत असेल? का? प्लीज देवा, थांबव हे आता. मला कोणालाच दुःखी नाही करायचं आहे, ना माझ्या आत्तूला आणि नाही माझ्या आईला, ती रडत रडतच बोलत होती. आणि तोच तिचा फोन वाजला. फोनवरचं नाव बघूनच तिचे हार्टबीट्स वाढले. सडू कॉलिंग येत होतं. हा का आता मला कॉल करत असेल? तिला त्याचं आत्ताच खाली झालेलं बोलणं आठवलं आणि क्षणात तिची धडधड वाढली. हॅलो,
तिने धडधडत्या हृदयाने फोन रिसीव्ह केला. हॅलो चष्मीस. त्याचा थंड आवाज आला आणि त्याने तिला चष्मीस बोललेलं ऐकून तिने डोळे कच्च मिटले. सर, काय झालं? इतक्या लेट कॉल केलात तुम्ही? तिने विचारलं. मनातून तर खूप आनंद झाला होता, पण आवाज मात्र निर्विकार ठेवला तिने. कारण कितीही मनाला आवरलं तरी कधीपासून तो कसा असेल हे बघण्यासाठी ती तळमळत होती. खाली पण तो चिडलेलाच होता, पण आत्ता मात्र त्याने तिच्याशी बोलण्यासाठी फोन केला होता, म्हणून सध्या तरी ती खुश होती. चष्मीस, कालची जी 5 वाजताची मीटिंग कॅन्सल झाली होती ती उद्या रिशेड्यूल केली आहे, संध्याकाळी 5 वाजता. सो बी रेडी, तो बोलला. पण त्याचं ऐकून तिला मात्र रागच आला. तिने घड्याळात पाहिलं तर आता रात्रीचे 10:30 वाजले होते. म्हणजे हे सांगण्यासाठी कॉल केला होता ह्याने, ते पण इतक्या रात्री? सिरियसली? सडू कुठला. तिने तोंड वाकडं केलं. अगं बाई, मग काय? तुला काय वाटलं, तुझ्याशी प्रेमाच्या बाता मारायला कॉल केला असेल का त्याने? तसं करायला बॉयफ्रेंड आहे का तो तुझा? जा सांगा तिला कोणीतरी. सर, हे सांगायला तुम्ही इतक्या रात्री कॉल केला मला? तुम्ही मला मेसेज केला असता तरी चाललं असतं, ती त्याला टोमणा मारत बोलली. तो मात्र इथे गालात हसत होता. त्याला कळत होतं की तिला राग आला होता. तिच्या आवाजावरूनच त्याला अंदाज येत होता त्या गोष्टीचा. पण आज तो इतका डिस्टर्ब झाला होता की आता जर तिचा आवाज ऐकला नसता तर कदाचित झोप नसती लागली त्याला, म्हणून फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी कॉल केला होता त्याने. हो, मेसेज केला असता तरी चाललं असतं म्हणा, पण मला एकदा तुझा आवाज ऐकायचा होता चष्मीस. बास, म्हणून कॉल केला. गुड नाईट, तो एकदम सॉफ्टली बोलला आणि त्याने फोन कट केला. पण इथे ती मात्र जागीच स्तब्ध झाली होती. माझा आवाज ऐकण्यासाठी कॉल केला होता? ओ गॉड, खरंच? तिच्या हातातला फोन पण थरथरत होता. इतकं शिवरिंग होत होतं तिला. इतकी ती शहारली होती फक्त त्याच्या शब्दाने. तो जवळ नसला तरी त्याचे शब्द मात्र जीव घेत होते तिचा. पण कितीही वाटत असलं तरी ते मृगजळ आहे, आपल्या हाती काहीच लागणार नाही माहीत होतं तिला. म्हणून सगळे विचार झटकले आणि झोपी गेली ती. इथे आदित्य मात्र उद्याचा विचार करत होता. बाकीच्या आज ज्या गोष्टी घडल्या, जे त्याने पाहिलं, जे ऐकलं, ते सगळं बाजूला ठेवून उद्या सगळ्यात आधी त्याला त्याच्या फिलिंग्स तिच्यासमोर एक्सप्रेस करायच्या होत्या. वेळ निघून जाण्याच्या आधी तिला मनातलं सांगायचं होतं. त्याच एक्साइटमेंटमध्ये त्याला कधी झोप लागली त्याला देखील कळलं नाही. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.